तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहे. ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना इकडे ना खूप मोठ्या प्रमाणात ना आळू जास्त भेटतात. आळूची वडी करण्यासाठी आता इकडे माझ्या गावाकडे आहे ना, ते हिरव्या देठाचे पानं भेटतात, आळूचे ते आहे. आणि इकडे आहे ना दोन प्रकारचे भेटतात. पण ते कसे माहितीये का, हिरव्या देठाचे आहे त्याला तेरीची भाजी म्हणतात असं इकडे. आणि तेरीचं ते फतफद म्हणतात, बिरड्याची डाळ वगैरे टाकून ना गरगरलेली भाजी बनवतात, ती बनतात. पण आमच्याकडे ना त्याच्या त्या हिरव्या पानांची ना ती फक्त अळूवडीच बनवली जाते. पण इकडे ना अळूवडीसाठी बघा तुम्हाला दाखवते. आणि केवढे मोठे मोठे पानं भेटतात हे बघा, एवढे मोठे मोठे पानं भेटतात. आणि मी आणलेले आणि हे बघा, हे ना असं म्हणजे काळसर देठ असतात आणि ते दुसरे असतात हिरवे देठाचे असतात ना, त्याला आहे ना इथं फक्त अशी चिरून त्याची भाजी बनवली जाते डाळ वगैरे टाकून. आणि ही पानं आहे ना आमच्या गावाकडे तर नाही भेटत. तिथं छोटी पानं ती हिरव्या देठाची असते ना तीच भेटते, इथं नाही भेटत. इथं दोन्ही पण भेटतात, तिकडे हे पानं भेटत नाही. तर माझ्या मुलांना मिस्टरांना खूप आवडतात हे, त्याच्यामुळे ना मग मी आणलेले आहेत आता हे वड्यांची पानं. तर चला बघा मी कशी करते, काय काय टाकते ते दाखवते तुम्हाला. तर बघा, आता इथे ना मस्त असे मी ना 20 रुपयाची बघत जुडी आणली होती. पण त्याच्या 20 रुपयामध्ये 5च पानं होते, पण खूप मोठे होते आणि भरपूर आमची फॅमिलीला पूर्ण भरपूर होतील एवढ्या वड्या होतील बरं का, कारण पानच खूप मोठे आहेत. आणि त्याचे पानं पण आहे ना एक मोठे तर आहेच, पण त्याच्यात हे ज्या देठ असतो आणि त्या शिरा असतात त्या पण जास्त जाड असतात. म्हणून त्या आहे ना सुरीने हळूच सगळ्या कट करून घ्यायच्या. कारण ते रोल करताना जेव्हा आपण पीठ वगैरे लावतो रोल करतो ना, तेव्हा त्याची रोल बसत नाही. म्हणून त्याच्या आहे ना पूर्ण काही लोक आहे ना म्हणजे असं लाटणं त्याच्यावर फिरवतात आणि मग त्या नरम होतात. पण मी तर अशा कट करते. आणि त्या म्हटलं नंतर आहे ना मग त्या अशा लगेचच त्या अशा रोल करून करताना घडी उघडते ना, म्हणून मग त्याचे ते कट केलं. कारण खूप हा सावकाशपणे करावं लागतं त्याच्या ना, कारण पान चिरण्याची भीती असते. म्हणून हळूहळू त्याची ना मग मी ओट्यावरच, कारण ताटात किंवा मोठी परात असते त्याच्यात पण बसलं नसतं, म्हणून ओट्यावरच मग मी ते कट करायला घेतलं होतं. कारण आणि याचा आहे ना अर्धा पानाचाच रोल भरपूर मोठा होतो. मी पूर्ण पानाचा नाही केला बघा, तुम्हाला पुढे दाखवतेच. कारण ते पान मोठं असल्यामुळे ना जास्त रोल पण मोठा आणि ते चाळणीमध्ये आपल्या बसल्या नसतात. कारण त्याच्या मग सारखं पूर्ण घड्या तसाही म्हणजे काही लोक असे फोल्ड करून करतात. स्वच्छ ते कट करून घेतल्या आणि मग ते धुवायला ठेवले पाण्यामध्ये. तोपर्यंत इकडे ना जे वाटणाचं साहित्य आहे ना, मिरची, आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर आणि काही हे वरून टाकायचे मसाले म्हणजे गूळ, तीळ आणि चिंचेचं फळ ते ते पण घेतलं होतं. तर वाटणासाठी जे साहित्य लागतं, हिरवी मिरची आणि आलं ते मिक्सरमध्ये टाकून घेतलं. आणि नंतर मग आहे ना म्हटलं आता याची ना मस्त अशी फाईन पेस्ट करायची. कारण थोडंसं पाणी टाकून करायची आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कारण आहे ना कोथिंबीरीला खूप छान चव येते त्याला. आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे अर्धा अर्धा नाही म्हणता येईल, अर्धा कपभर म्हटलं तरी चालेल. कारण जास्त पाणी पण नको, कारण त्यात पीठ आहे ना आपल्याला जास्त पातळ पण करायचं नसतं. ते बेसन पीठ करतो ना आपण, ते जास्त नसतं करायचं पातळ. कारण ते वडीच्या बाहेर आहे, तर थोडंसं घट्टच करायचं असं. म्हणून अशी ना थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची, भरड नको व्हायला. मग चांगली त्याची मस्त अशी पेस्ट झाली. कोथिंबीर भरपूर होती त्यामुळे ना जास्त अशी पेस्ट झाली आणि कोथिंबीरीने चव पण खूप छान लागते. तर याच्यामध्ये मग आता जे आहे ना साहित्य बाकीचे घेतलेले, ते आधी त्या पीठ टाकून घेतलं. ते त्याच्यातलं पीठ आणि हे गुळाचा तुकडा थोडंसं ते हे करून घेतला होता, बारीक करून घेतला होता तो. आणि पांढरे तीळ आणि ओवा हे असं वरून टाकायचं होतं. चिंचेचा कोळ पण मी काढून ठेवला होता थोडासा, 2 चमचेभर. चिंचेचा आणि गुळाच्या याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. आणि काही लोक लिंबू पण टाकतात, ती खवखवू नये म्हणून घशामध्ये, म्हणून टाकतात. तर मला चिंचच आवडते. लिंबू होतं माझ्याकडं पण मी नाही टाकलं. कारण मला चिंच आणि गुळाचं खूप आवडतं, म्हणजे कॉम्बिनेशन चांगलं आणि तिखट, गोड, आंबट अशी चव येते. आणि चवीनुसार नंतर मग आपलं थोडंसं मीठ टाकायचं जसं पाहिजे तसं. आणि मिक्स करून घ्यायचं असं, म्हणजे घट्टच असं मळायचं. जास्त पाणी आपल्या अंदाजानुसारच टाकायचं. आणि हे आधी मी पण नळाखाली धुवून घेतले होते. पुन्हा मी परातीमध्ये ना याच्यात पूर्ण चोळून चोळून, कारण माती वगैरे उडालेली असते ना, आता पावसाचे दिवस आहे आणि इकडे खूप पाऊस असतो त्यामुळे माती उडतेच.
याच्यामध्ये पानांवर, त्यामुळे ना स्वच्छ धुवून घेतले ते 2-3 पाण्याने. आता हे शेवटचंच पाणी होतं माझं, कारण मी आधीही तिकडे नळाखाली ठेवले, नंतर ह्या परातीत मी स्वच्छ पुन्हा फिल्टरच्या पाण्याने धुवून घेतले होते. तर म्हटलं आता चला, हे बघा, बघू शकता तुम्ही परातीत पण बघा किती परातीच्या बाहेर ते पान आहे. त्याला सगळ्यांना मस्त असं पीठ लावून घेतलं सगळ्या बाजूनी. आणि म्हटलं आता ना आणि याच्यावर रोल पण बघू शकता तुम्ही किती मोठा होईल आता ह्या एवढा याचा. तर याच्यामध्ये 3 घड्या टाकल्या, म्हणजे 3 पानामध्ये 1.5 पान टाकलं तरी भरपूर मोठा रोल होतो. तर अशा करून ना मी मस्तपैकी सगळ्या किती 5 पानं होते, तर त्या 5 पानाच्या 3च केल्या होत्या. कारण ते एकसारखं नाही. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं टाकतेस उलटं, म्हटलं आता जसं आहे हे तसं बसेल, कारण त्याची घडी पण तशी रोल व्हायला पाहिजे. मग तसं लावून घेतलं सगळं एक-एक करून आहे ना मी सगळ्या मग त्या. आणि पीठ पण बघू शकता तुम्ही असं, म्हणजे जास्त पसरत पण नाही. म्हणजे घट्ट असल्यामुळे, म्हणजे जास्त घट्ट नाहीये, पण बरोबर राहतंय, मग व्यवस्थित चिटकून पण राहतंय. पातळ असेल तर मग ते साईडला सांडतं आणि मग ते हे होतं आणि ते रोल पण असा सुटतो, म्हणून आहे ना थोडंसं घट्टच त्याचं हे करायचं. तर हे बघा, इथं मी 3च पानं घेतली. एक छोटं मध्ये घातलं होतं. तर तर बघू शकता किती मोठी वडी झालेली आहे. आणि मग ही ना मी याच्यामध्ये ठेवून दिल्या. एक-एक करून असे ना चाळणीमध्ये लगेच ठेवून दिल्या. कारण म्हटलं आता ते अजून 2 बनवायच्या होत्या. तर त्या मस्तपैकी बनवून घेतल्या आणि म्हटलं आता याच्यामध्ये ना घडी उघडू नये म्हणून त्या ठेवून दिली लगेचच मी चाळणीमध्ये. आणि तिन्ही झाल्या माझे रोल बनवून. आणि मग याच्यावर इडलीचं हे ठेवलं, कारण याच्यावरच माझं परफेक्ट चाळण बसते. म्हणून मग त्याच्यावर ठेवून दिलं. पाणी टाकलं आधी 2 ग्लास आणि त्याच्यामध्ये चाळण ठेवून वरून झाकण लावून ठेवलं. तर 20 ते 25 मिनिटं आहे ना चांगली वाफवून दिली ना, की मस्त शिजून जाते ती. 25 मिनिटासाठी तरी मी ठेवली होती ही मंद आचेवरच. आधी उकळी आणली फास्ट गॅसवर आणि नंतर 20 मिनिटांनी ना बघितलं तर छान अशा वाफरल्या होत्या हे. तर वाफून झाल्यानंतर आहे ना मग पूर्ण थंड होऊन द्यायच्या त्या. कारण त्या कट करायला आहे ना बऱ्या पडतात. गरम जर कट केल्या तर मग त्या अशा सुटतात मग किंवा तुटतात. पण मग पूर्ण थंड जर झाल्या ना, की छान अशा कट करता येतात. इथं बघू शकता आता आहे ना पूर्ण अर्धा तास मी अशाच ठेवल्या होत्या. आणि छान अशा मग थंड झाल्यानंतर आहे ना त्या काढून घेतल्या. काढून घेतल्यानंतर बघा, म्हणजे त्याच हे नाही होत. कट करताना जास्त तुटत नाही थंड झाल्यावर. अशाही आपण ठेवून मुलांना कधी पाहिजे तेव्हा आपण फक्त फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तरी आपल्याला पाहिजे तेव्हा तळून घेऊ शकता. पण मग मी आता हे अशा करून आहे ना, तर बघा खूप छान अशा कट करून घेतले त्याचे छोटे पातळ पीस. आणि तर ते कधी मधून-मधून एखादी सुटत होती दाबल्यानंतर जोरात. पण छान झाल्या होत्या सगळ्या. आणि म्हटलं चला, तर माझं सोनू विचारतच होता, "मम्मा झाली का?" त्याला खूप आवडते ही कुरकुरीत अशी आळूवडी. तर आज वडीच्या बेत असला की त्याला लगेच भूक पण लागते. तर मग माझ्या सगळ्या झाल्या होत्या रोल कट करून. आणि कढईमध्ये तेल गरम करून आहे ना मस्त मंद आचेवर आहे ना, मस्त तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत अशा होतात. कारण याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं विसरले, की मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं होतं बेसन पिठामध्ये 2 चमचे. तर ते पण तुम्ही आवर्जून टाका आणि बघा, करून बघा अशा पद्धतीची ही अशी आळूवडी. आणि मंद गॅसवर, जास्त फास्ट नाही, मग ते हे होत जळत नाही. आणि मंद गॅसवरच मस्तपैकी अशा त्या सगळ्या अशा वड्या मी कुरकुरीत तयार झाल्या होत्या. तर बघू शकता माझ्या सगळ्या वड्या आता तळून तयार झाल्या होत्या. तर या सगळ्यांनी आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या वड्या बघूनच बघा ना किती सुंदर तुम्हाला बी आता करावीशी वाटेल ना. आणि करून नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाय.